धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. साईदीप बोईसर निशिकांत पाहतोय स्ट्राईकवर असणार आहे. टॅपचा फटका खेळलाय डीप मध्ये. मल्लिक गवंडी चुकी करतोय. प्रयत्न चांगला केला परंतु डावखुऱ्या हाताने चेंडू ओढण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू निघून गेला. सीमारेषा पार आलाय पहिला चौकार निशिकांतच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफटकावर 2 चेंडू 5 धावा. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अपकमिंग यंगस्टार आहे निशिकांत. चौकांनी खातं उघडलंय वैयक्तिक. यावेळेस पाहू शकाल खोलवरचा चेंडू अंडर थ्रो केला गेला. बॅकअपला खेळाडू नाहीये परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. नक्कीच मातीचा सुगंध दरवळतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहू शकाल थोडासा नक्कीच माती उडली गेली परंतु धाव वेगाने परिपूर्ण केली गेली. धावसंख्या 2 पोहोचेल धावफटकावर 6. 3 चेंडू 6 धावा धावफटकावर. टॅपचा फटका सागर यमगरच्या बॅटमधून आलाय. चौकार 4. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदार गेला न वर. Richard हन पदार गेला न वर. पुरी जरा जपून धन्यवाद. यावेळेस एक धाव नक्कीच. चला डीएनसीसी संघ सन्मान चिन्ह घेण्यासाठी या. डीएनसीसी संघनायक सन्मान चिन्ह घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे. 5 चेंडू धावांची गोष्ट की धावा ते 11 धावा धावफटकावर. निशिकांत स्ट्राईकवर 2 चेंडू 5 वर बॅटिंग करतोय. यावेळेस हेलिकॉप्टर खेळला गेला की आपण चेंडू तेवढा चांगला शतक्षण म्हणावा लागेल. अज्जू आपण पाहतो अप्रतिम क्षेत्र अज्जूच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिल्या संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट केली. धावा धावफटका लगावल्या गेल्या तब्बल 12 बिनगडी बाद. एका षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफटका लगावल्या गेल्या. पाहू शकाल बिनगडी बाद. 12 धावा धावफटका लगावल्या गेल्या. पाहू शकाल यावेळेस गोलंदाज सज्ज होईल. अज्जू याला इंट्रोड्यूस केला जाईल. पाहू शकाल चांगली बॅटिंग दोन्ही बॅटर्स करतायत. अज्जूला इंट्रोड्यूस केला जाईल. यावेळी टॅपचा फटका खेळला गेला. तौसिफ चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. चेंडू आला यावेळेस समोर कक्षामध्ये 4 धावांसाठी चुकी तौसिफच्या माध्यमातून. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल स्वीट 16. 16 धावा. सचिन दीक्षित यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान चिन्ह देणार आहोत डीएनसीसी संघाला. आपण पाहू शकाल निशिकांत बॅट अशांत आहे मैदानाच्या आतमध्ये. चांगली बॅटिंग करतो. बॅक टू बॅक 2 चौकार लगावले गेल्या. धावसंख्या 4 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफटका तब्बल लगावले गेल्या ते म्हणजेच 20 धावा. 20. जर सन्मान चिन्ह घ्यायचं डीएनसी संघ यायचा आहे आणि डीएनसी संघाला सन्मान चिन्ह दिला जाईल सचिन दीक्षित यांच्या शुभ हस्ते. लगेच निशिकांत सुरेख बॅटिंग करतायत. यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न होता. आपण थोडासा बाहेर निर्धाव चेंडू आला. लगेच डॉट बॉल. चांगली बॅटिंग करतात निशिकांत. अपकमिंग यंगस्टार आहे. आता 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला भेटते. तब्बल 14 अंक खेळतोय. टॅपचा फटका सहज सीमारेषा पार आलाय. खणखणीत दर्जेदार बाबू स्मृती चषक. चौकार 4. धन्यवाद. 24 धावा धावफटका लगावल्या गेल्या. चेंडूची गोष्ट केली तर 4 चेंडूमध्ये 3 चौकार आता निशिकांतच्या बॅटमधून. यावेळेस फटकाचा सुरेख खेळला होता. धाव घ्यायचा प्रयत्न. यावेळेस चुकी केली गेली का डायरेक्ट हिट झाल्याने फलंदाज बॅक छडक आउट. निशिकांत आपण पाहू शकाल तब्बल चेंडू फेस केले. आतापर्यंत पाहू शकाल 8 चेंडू फेस केले. 8 चेंडू आणि 18 धावांची खेळी साकारून बॅक छडक आउट. चेतन वावरे यावेळेस चेतन देवरे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. चेतन चेंडूची गोष्ट केली. 5 चेंडूचा खेळ संपला गेले. शेवटचा अंतिम चेंडू खेळण्याने बाकी असेल. यावेळेस टॅपचा फटका सीमारेषा पार. अखिल यांच्या सन्मानासाठी आलाय. चौकार 4. षटक क्रमांक संपले गेले. 2 षटकाच्या समाप्ती धावांची गोष्ट की धावा
धावफलक लगावले गेल्या तब्बल 28 धावा. नक्कीच पहिल्या षटकामध्ये धावांची गोष्ट की धावा होत्या 12. या षटकामध्ये तब्बल 4 चौकार आले, 16 धावा जमा केल्या गेल्या. यानंतर आजच्या रात्रीमधला जो सामना असणार आहे, या सामन्याचे विजयी संघ आणि समोर असणार आहे YBC संघ, असा सामना रंगला जाईल. तर बघूया आपण चांगली बॅटिंग करतात दोन्ही बॅटर. निश्चितपणे की चांगली खेळी सागर, परंतु चेतन स्ट्राईकवर असणार, सागर सुद्धा चांगली बॅटिंग करतात. वेलकम निलेश सर, सुद्धा हार्दिक स्वागत असेल. यावेळेस मोठा फटका खेळताना नादामध्ये बॉक्स आउट शर्मामध्ये फलंदाज गॉन, डीजी होतोय ऑन. मागत काही दाम हा करतो आपली भलाई, अवघड येळी नेहमी हात देतो साथ, बघू नका बसल्या बसल्या नशिबाची वाट. आपला हात आपला हात आपला हात आपला हात आपला हात आपला हात, या तुझा हात जगन्नाथ, माझा हात जगन्नाथ. बरोबर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमन यावेळेस चौथ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आलाय. नक्कीच पाहू शकाल चांगली स्पर्धा आहे. स्वर्गीय बाबू स्मृती चषक, आशिषजी पिल्लाई, चिरागजी पाटील, दीपक सिंग यांनी पूर्ण टीम सुरेख मेहनत घेतली. चांगलं स्पर्धा त्यांच्या माध्यमातून राबवली गेली. यावेळेस ऑफ्टनच्या खूपच बाहेर व्हाईट बॉल. नक्कीच 50 दशक असताना धावफलक एक पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 29 धावा धावफलकावर. जमाल आहे यावेळेस नवीन गोलंदाज, चेंडूला फील्ड करतोय आणि राऊंड धावची चिरवामध्ये अमन बॅक टू डगआउट. गडी क्रमांक तिसरा बाद झाला. धावांची गोष्ट धावा 29, तिसरं षटक मार्गस्थ. धन्यवाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिहिर वाघेला नॉन स्ट्राईक असेल. यावेळेस फ्लिक केलं गेलंय. खेळाडू पाहू शकाल अच्युत चेंडूला फील्ड करतोय, परत एकदम नक्कीच परिपूर्ण केली गेली. सागर पण नजर असेल. एक धावफलक म्हणलं गेलं तिसरा षटक मार्ग. धावांची गोष्ट की धावा धावफलक लगावले गेले 30. चेंडूची गोष्ट केली, चेंडू खेळ संपला गेला. आतापर्यंत आपण पाहू शकाल 3 चेंडू खेळ संपला गेले. यावेळेस फ्लिक करायचा प्रयत्न होता, फाईन डिक्लेअर चेंडू निघून जातो डिक्लेअर झोन मध्ये. धावफलक एक पुढे ससावली गेली. धावसंख्येवर पोहोचेल 31. अजूनही या षटकामध्ये 2 चेंडू खेळ बाकी असेल. 4 चेंडू खेळ संपला गेले. या षटकामध्ये की धावा रोखले गेल्या तर म्हणावं लागेल, मात्र धावा खर्च केल्या गेल्या. आतापर्यंत 3 धावा खर्च केल्या गेल्या. यावेळी टॅपचा फटका मिस टाइम नक्की झालाय. तौसिफ चेंडू खाली येतोय, कुठली धाव नाहीये, निर्धाव चेंडू आलाय. शेवटचा अंतिम चेंडू सुरेख षटक म्हणावं लागेल. कमबॅक करणारा षटक जमालच्या माध्यमातून. जमालने केली एक कमाल, अप्रतिम षटक टाकलाय. एका षटकामध्ये तब्बल 3 धावा खर्च केल्या आणि गडी बाद केले गेले होते. म्हणजेच आपण पाहू शकाल 1 धावची चिरमध्ये 2, एक बॉक्स आउट मध्ये, एक झेल मध्ये. अप्रतिम गोलंदाजी, कम बॅक करणारा षटक टाकला गेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल बॅटिंग साथ होते सूर्यकांत बबुआ मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पाहू शकाल तौसिफ शेवटच्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केला तर तौसिफ यांना इंट्रोड्यूस केला जाईल. शेवटचे 6 चेंडू आहेत. बबुआ नॉन स्ट्राईक एंडवर असतील आणि मिहिर स्ट्राईकवर. 6 चेंडू खूपच महत्त्वपूर्ण असतील. तौसिफचा पहिला चेंडू लेग स्टंपला मिस करतो. व्हाईट बॉल नक्कीच आलाय. यावेळी ऑफ साईडला खेळला गेला. चेंडूला सोबान फील्ड करतो. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्येतून पोहोचेल 33 धावा. 33 धावा नक्की धावफलकाला लगावले गेले. शेवटचे अंतिम 5 चेंडू खेळ बाकी असेल.
यावेळेस ऑन साइडला खेळला गेला खेळाडू पाहू शकता चेंडूला फील्ड करताय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली धावसंख्या दोन पोहोचल धावफलकावर 34 धावा 34 धावा नक्कीच 34 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या पाहू शकाल येणार अजून या षटकामध्ये चेंडूचा खेळ बाकी असेल 4 मिहिर वाघेला स्ट्राईकवर काय फटका सजवलाय सुरेख अप्रतिम फॅडा स्वीप केल्या गेल्या चौकारला कार्पेटला लगेच रोल करत चेंडू निघून गेला असा सीमारेषा पार आलाय चौकार 4 धावसंख्येची गोष्ट की धावसंख्या दोन पोहोचते 38 तीन चेंडूचा खेळ संपला अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी असेल की एकमेव असा गोलंदाज पाहायला भेटला जमाल ज्याने मात्र 3 धावा खर्च केले यशवंतची मागे आहे अप्रतिम त्यांनी गोलंदाजी केली यावेळेस थोडासा एक्स्ट्रा करायचा प्रयत्न होता ऑप्शनच्या खूपच बाहेर चेंडू टाकला गेला वेगवान चेंडू होता परंतु दिशा भरकटली गेली नो बॉल पंच दर्शवत आहेत विकेटच्या बाहेर चेंडू पडलाय नो +1 म्हणजे 2 धावा धावफलकाला लगावले जातील धावफलक 2 ने पुढे ससावेल 40 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या 40 लॉस ऑफ 3 विकेट बॅटिंग करताना साईदीप बोईसर तर एका बाजूला तारापूर 11 ब संघ आहे तारापूर 11 अ संघाने क्वालिफाय झाला सुपर 4 मध्ये अप्रतिम बॅटिंग केली साकीर मुलाने 41 धावा बनवल्या त्या अनुषंगाने अनिकेतने चांगली बॅकअप दिलं होतं पण अनेकच विकेट सेफनी पराभूत केला सेफ नक्कीच अप्रतिम गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये टॅपचा फटका खेळलाय अज्जू चेंडूला फील्ड करतोय फेकी केली गेली परंतु पाहू शकाल धावची दोन चौथा गडी बाद पंच नक्की दर्शवत आहेत सर स्ट्राईकवर आउट आहे नॉन स्ट्राईकवर आउट आहे स्ट्राईकवर हेड विकेट झालेत ओके स्ट्राईकवर बॅटर हेड विकेट झाले तसं पंच दर्शवत आहेत आपण पाहू शकाल पंचायत नजरा नक्कीच आहेत तीक्ष्ण आणि सुरेखात हिट विकेट ज्यामध्ये बाद झालेत लेग अंपायर आपण सुद्धा थोडं लक्ष ठेवा शेवटचा चेंडू खेळले गेले व्हाईट बॉल नक्कीच पंच दर्शवतात धावफलक 1 ने पुढे ससावेल धावसंख्या 2 पोहोचेल धावफलकावर
उसके घर पे अभी मैं लेके गया तो मेरे पे चढ़ेगा वो। क्या वानी वो? दो रन एक ओवर थ्रो का। हाँ कौन है? किसका आईफोन है वो? भेजू क्या? ऐसे मैच करे तो मैं निकल जाता। फैजान फैजान ये तो चर्चे में आया था फैजान। तो इसका सरपंच जैसा भी कोविड में नहीं क्या, इसका वीडियो बहुत वायरल हो गया था न्यूज़ पे। फैजान का हाँ राकेश चट्टर भेटला इधर क्या मान इसका भी आगे भी ट्रॉने परमिशन इसमें मिलना ना थोड़ी है सब ऐसे होने वाले अपने दम पे करने का सब। क्या बोलता भाई? इलेक्शन का अच्छा तो लग गया नहीं मिलेगा नाइट का परमिशन। सबके इसी लाउडे लगने वाले हम लोग ट्रॉन इलेक्शन के बाद में 16-17-18 25 क्या हुआ? अभी भी लीक तो नहीं था ना? क्या रे
19 23 बाय 23 15 23 काका बसा काका ते काकाला खुर्ची दिली ना काकाची कॉन्ट्रॅक्ट टाका मारा काकाची कॉन्ट्रॅक्ट टाका मारा झाले 21 पाहिजेत 12 बॉल 12 21 21 बाय 21 जय मलिक क्या बोला क्या बोल रहे क्या झाला तो पनीकर की सजीज को बुलाने का ना मेरी बैट मेरी बैटिंग पारस 70 को भी सोना कर दे 21 चाहिए 12 बॉल बॉल पकड़ा खोद रहा ये पाहिजे बॉल नहीं पकड़ा हाथातला खोद रहा हाँ ताट डोली जरा पीछे आना अच्छा लग रहा है ओमकार भाई को दिख नहीं रहा है ताज हमको नहीं दिख रहा है अरे वापस आया भेजो लड़कों को भेज रहे घर पे कैसे भेजो क्या मेरा लड़का भेज दे ए सजीत कौन है उसको भेजना घर पे उसके मम्मी पापा ने शॉप डाला है पीछे ये ओमकार ने काटा उसको दांत में पप्पी लेने गया तो चौका वो टकला फोड़ी नहीं बाउंड्री है खड़े रह के करना बिंदास खड़े ये दू क्या उड़ गया ऐसा है वाले जो फीमेल रहती वही काटते मेल नहीं काटता है मेल अच्छा काटता ही नहीं साइंस में लिखा है मेल अच्छा काटता ही नहीं ये नो दिया छोटी 11 चाहिए वीर तेरा 2 बाउंड्री इसका 1 बाउंड्री 12 रन 11 चाहिए 11 जो 11 इनके में 11 जो 11 9 11 ये जो चुका 10 बॉल तारापुर मेमोरी में स्कूल आता तारापुर ठीक है ना 8 बॉल 4 बॉल झाले 2 बॉल 8 बॉल 10 पाहिजे 8 बॉल 10 8 10 8 10 उतरी मैच चुका दिया बैट कर देता बोलता बैट करता चांद उनके दरम्यान हार जा ते भाई को कितना मारा 50 ओवर में 25 किए मार दिया खोल वाला भाई ने खोल दिया लोटे भी मारा था एक बॉल रख के दिया था बहुत मारा ए नेमाडे साहेब ओ नेमाडे साहेब काय तुमच्या राज्यामध्ये तुमचे जातीवाले आणि पोलीसवाले बंद करतात तुम्ही क्राईम बंद असून काय आहे चालू करा कोणी बंद केला चालू कर रे चालू कर अरे कमेंट्री चालू कर चालू कर ना तू कमेंट्री चालू करा भाई बात करते हैं ओमकार साहब ने मना किया चल ओमकार साहब ने मना किया तुझा काय संबंध रे तेरे को भी मारेगा तेरे ओमकार साहब को भी मारेगा ओमकार ऐसा चालू रे चालू कर कमेंट्री चालू कर चालू कर ना ये ले चालू कर म्हणू काय बोलतो ए कॉइन टॉस उडाने काय भूल रे भिकारी 5 लाख खर्च केला चालू कर चालू कर
अरे तू चालू कर ना. हॅलो 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 हॅलो. लगेच मात्र धावांची गोष्ट की धावा धावफलका लगावल्या गेल्या आतापर्यंत 38. 4 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 6. चेतन अक्षय आणि पहिल्या चेंडूवर चौकार. सामना फिनिश झालाय. तारापूर ब संघ विजय झालाय. कॉंग्रेचुलेशन तारापूर ब संघ आणि सायदीप बोईसर आपण सन्मान चिन्ह घेण्यासाठी यायचंय.